हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. काय मग दोस्तांनो, दिवाळी कशी साजरी केली? फराळ आणि मिळालेल्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटला असेल ना तुम्ही? तुम्हाला माहितीये का, आपल्या महाराष्ट्रातील फराळ हा खरा तर इथल्या शेती संस्कृतीशी जोडला गेलाय. कारण या दरम्यान शेतकरी बांधवांनी पिकं घेतलेली असतात, त्यामुळे घरात धान्य आलेलं असतं. एवढ्या मेहनतीनंतर शेतकरी थोडा निवांत होतो आणि त्यात हे थंडीचे दिवस, म्हणजे शरीरातील स्निग्धता कमी झालेली असते, त्वचा रुक्ष झालेली असते. मग हे फराळातील तुपकट आणि तेलकट पदार्थ आपल्या शरीरातील स्निग्धता भरून काढतात. चला तर मग आपणही आज फराळाचा आस्वाद घेत थोडा अभ्यास, थोडी मस्ती करूयात. त्यासाठीच तर मी RJ रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. दिवाळी सण सगळ्यांनी आनंदाने साजरा केला. त्यानंतर असलेली सुट्टी सुद्धा सगळ्यांनी मजेत घालवली, नाही का? हो, आणि फराळावरती सुद्धा सगळ्यांनी मनसोक्त ताव मारलेला आहे. हो, कोणाला लाडू आवडतात, तर कुणाला चिवडा, कुणाला चकली, कुणाला शंकरपाळी. हा माझ्या तर अजूनही तोंडाला पाणी सुटते नावं घेतली तरी. मला माहितीये की अजूनही अनेकांच्या घरातला फराळ संपलेला नसेल. हा, म्हणजे असं हळूच कोणीतरी लपून ठेवलं असेल ग, की अजून मला 4-5 दिवस लाडू खायला मिळाले तर, किंवा चिवडा जर असा पुरवून खाऊ का. बरोबर. पण तुला माहितीये मधुलिका, आपल्याकडे हा दिवाळीला जो फराळ तयार होतो त्यामागे काही शास्त्रीय तर वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत की. हो, आहेत ना. म्हणजे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते महत्वाचं आहे, नाही का? आणि त्यावरच आधारित वेगवेगळा फराळ आपल्याकडे बनवला जातो. म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय की दिवाळी सणाला कोणकोणता फराळ बनवतात, त्याची नावं सांगा. आणि मुलांनी खूप वेगवेगळ्या पदार्थांची नावं आपल्याला सांगितलेली आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. तनुजा गुंडे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी इयत्ता 1ली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका लोहा जिल्हा नांदेड इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील सुरेश गुंडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण तनुजा सोबत. नमस्कार सुरेशजी. हा, नमस्कार मॅडम. बोल. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? मजेत आहो मॅडम. आणि कसा सुरू आहे तनुजाचा अभ्यास? चांगल्या प्रकारे चालू आहे. ती आता 1ली मध्ये आहे, बरोबर? हो, येता 1ली मध्ये हो मॅडम. आणि मग तिचा घरी अभ्यास कोण घेतं? मी पण घेतो, तिची आई पण घेते. मग ती बसते अभ्यासाला की खूप चुळबुळ करते? नाही, बसते. मस्त. आणि घरी आल्यावर सांगते का शाळेत काय काय शिकवलं ते? हो, सांगते ना, तिच्या आईला सांगते संध्याकाळी. खूपच छान. तुमच्याकडे तुम्ही आता आकाश कंदील लावला असेल, दारामध्ये रांगोळी काढली असेल तुम्ही दिवाळीच्या वेळेला. मग हे सगळं हो. तनुजाने सुद्धा केलं का तुमच्या सोबत? तनुजानं माझ्या संग फक्त रांगोळी टाकली. आकाश कंदील लावताना तुमच्या सोबत होते का ती? ते बनवायला लावलं होतं मी आकाश कंदील त्याला. अरे वा, बनवला तिने आकाश कंदील? हो, बनवलं म्हणून. अरे वा. आणि मग तिला मजा आली का? तिच्या आवडीचे तुम्ही कागद वापरले
वापरले का त्याच्यात? कागद साधाच वापरला मॅडम. किती छान. पण तुम्ही दोघांनी एकत्रितपणे बनवलात आकाश कंदील, हे ऐकून खरंच खूप मस्त वाटलं आम्हाला. आम्हाला सांगा, आपण काय करता? घरी दुकान आहे, कृषी सेवा केंद्र, महादेव कृषी सेवा केंद्र, बोपळवाडी पाट्याला. दुकानावर राहतो, संध्याकाळी 2 तास लेकराचा अभ्यास घेतो. तुमच्या दुकानामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सगळं मिळत असेल बरोबर, कृषीच्या संदर्भातलं सामान. कीटकनाशक वगैरे ते सगळं मिळते शेतीसाठी. बरोबर बरोबर. त्याच्यात धान्य मिळत असेल, बी बियाणं मिळत असेल बरोबर. हो मॅडम. बरं, ह्या दुकानाचं स्वरूप इतर दुकानांपेक्षा वेगळं आहे हे तुम्ही सांगितलंय का कधी तनुजाला? मेडिकल विषयी सांगितलं होतं मी. अच्छा बरं. आता आम्हाला सांगा, तनुजा मधला असा एखादा गुण जो तुम्हाला घरच्या मंडळींना खूप आवडतो. सकाळी लवकर उठणे. घरी एक बोर्ड घेतला मॅडम, अभ्यास करण्याचा गुण चांगला आहे. बोर्डावर लिखाण करते. घरी एक मार्कर पेन आणि वगैरे एक छोटा बोर्ड आणलेला आहे आम्ही. ते लिखाण चांगलं करते. सगळेजण तिच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतात. आता मला या गुणी तनुजा सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे ना. हॅलो हॅलो तनुजा, कशी आहेस तू? चांगली आहे. आणि आता काय करत होतीस? शेतावर आली होती. बरं. आणि आम्हाला सांग, तू दिवाळीचा फराळ खाल्लास का ग? आणि मग घरी कोणी कोणी मिळून बनवला ग हा दिवाळीचा फराळ? आमची बहिणी आहे. मम्मीने बनवला. मग तू मदत केलीस की नाही आईला? काय काय मदत केली तू आईला? मला सांग, हा फराळ बनवताना तू काय काय मदत केलीस आईला? शेंगुळी, करंज्या आणि शंकरपाळे. अरे वा. आता मला सांग, दिवाळीच्या फराळामध्ये कोणकोणते पदार्थ बनवतात माहितीये का बरं तुला? शंकरपाळे, हा, करंज्या, हा, लाडू, हा, बालुशाही, हा. गुलाबजामुन, चिवडा आणि चकली. व्हेरी गुड. आम्हाला सांग, तू पण खाल्लास का मग हा दिवाळीचा फराळ भरपूर? खाल्ला. तुला सगळ्यात जास्त काय आवडतं खायला या दिवाळीच्या फराळातलं? गुलाबजामुन. गुलाबजामुन आवडतात. वा, किती गुलाबजाम खाल्ले बरं तनुजाने? 2-3. 2-3 खाल्ले. बापरे, खूप गोड गोड होते का? हो. बरं, आता मला सांग, तुला शाळेत छान छान गाडी शिकवली असतील ना ग? हो, शिकवले. मग त्यातलं आम्हाला एक छानचं गाणं म्हणून दाखव ना तुला शाळेत शिकवलेलं. टेडी बियर, टेडी बियर, रन राउंड, टेडी बियर, टेडी बियर, टेडी बियर, टेडी बियर, पॉलिश शू, टेडी बियर, टेडी बियर, हाफ पिस्क, चबीची, हसू नाही बेटा. डिंचरची, लवजी लिप, बिट तबी, कल्ली हे, फेरी थे, हाजय बिहू, टवले टू. खूप छान म्हणून दाखवलीस तू तनुजा कविता. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? का बरं, तू असं का ठरवलं की डॉक्टर व्हायचं? असं तपासायला मिळेल म्हणून. बरं, ठीक आहे. आणि मला सांग, तू रोज खेळतेस का बरं? कुठले कुठले खेळ खेळतेस तू? शिवना पाणी, लपना छपली, बर्फ का शिवना पाणी, खो खो, पावडर, आरिंग मिरी. अरे बापरे, एवढे सगळे खेळ खेळते तू. मग तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत ग? सुरती, स्वरा, ज्ञानेश्वरी, रोहिणी. अरे वा, मस्त. तनुजा, तुझ्याशी आणि तुझ्या बाबांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, बघ ना, फराळ बनवताना सुद्धा आपण बऱ्याचदा हे बघतो की आई कशी बनवायची किंवा आजी कशी करायची फराळ, किंवा मावशीकडे कसा केला जातो. म्हणजे काय, आपण थोडंसं आपल्या एक पिढी आधी मागे वळून बघतो. बरोबर. कारण भारतीय संस्कृतीमधला हा जो फराळ आहे ना, हा पारंपरिक आहे आणि तो परंपरेने आपण बनवत आलेलो आहोत. म्हणजे एकूणच काय, ह्या सगळ्याला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. करेक्ट. आणि हेच संस्कार घेऊन आपण पुढे जात असतो आणि पुढच्या पिढीला सुद्धा देत असतो. हो, म्हणजे काळ बदलला तरी काही दाखले, काही उदाहरणं ती मात्र तशीच असतात. करेक्ट. आणि त्यालाच तर आपण संस्करण असं म्हणतो. याचाच अभ्यास आज आपल्याला 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर करायचा आहे. कारण त्यांना प्रश्नही आपण हाच दिलाय की संस्करण म्हणजे काय ते उदाहरणासहित तुमच्या शब्दात सांगा. आणि मुलांनी खूप छान छान उदाहरणं दिलेली आहेत आणि संस्करण या संकल्पनेचा अर्थ सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे. तर थोडंसं ऐतिहासिक काळात जाऊयात आणि ही माहिती जाणून घेऊयात. हो, नक्कीच जाणून घेऊयात. मुलांनो,
मित्रांनो, इतिहासाच्या काळाची विभागणी 2 टप्प्यांमध्ये केली जाते, प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळातील इतिहास लिहिण्यासाठी लिखित साधने उपलब्ध नसतात तो काळ. उदाहरणार्थ, त्या काळचे ग्रंथ, पुस्तके, भूर्जपत्रे, शिलालेख इत्यादी गोष्टी उपलब्ध नसतात. तर ऐतिहासिक काळातील इतिहास लिहिण्यासाठी असे काही लिखित पुरावे उपलब्ध असतात. जगामध्ये ज्या नागरी संस्कृती होत्या त्या सर्वांमध्ये वेगवेगळ्या लिपींच्या आधारे लेखन केले जात होते. म्हणजेच नागरी संस्कृतीच्या निर्मितीबरोबर नवाश्म युगाचा प्रागैतिहासिक काळ संपला आणि ऐतिहासिक काळ सुरू झाला. सुबक दगडी हत्यारे बनविण्याचा कालखंड हा प्रागैतिहासिक काळात येतो. याच्यानंतर नवीन काळ सुरू होतो, तो म्हणजे ऐतिहासिक काळ होय. संस्कृती म्हणजे काय? मनुष्य आणि त्याच्या भोवतीचा परिसर मिळून निसर्ग बनतो. मानव आपल्या फायद्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टींमध्ये बदल करून त्यांचा वापर करत असतो. मात्र इतर सजीव निसर्गातील त्याच गोष्टींचा जसाच्या तसा उपयोग करतात. उदाहरणार्थ, वाघ गुहेत राहतो, मासा पाण्यात राहतो, माकड झाडावरती राहते, परंतु मानव मात्र घर बांधून राहतो. म्हणजेच मानवाने उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकात बदल केला. जमिनीचे सपाटीकरण करून माणसाने घर बांधले, त्यासाठी झाडाचे लाकूड वापरले. वाळू, पाणी, माती या नैसर्गिक घटकांच्या स्वरूपात बदल केला. तसेच इतर प्राणी किंवा सजीव निसर्गात उपलब्ध असणारे खाद्य अन्न म्हणून जसेच्या तसे खातात. उदाहरणार्थ, वाघ हरिणाला खाताना त्याचे कच्चे मांस खातो, तो ते हरिण शिजवून किंवा भाजून खात नाही. तसेच ससा गवत खातो, परंतु मानव मात्र खाद्यपदार्थ कच्चे खात नाही, तर तो ते भाजतो, शिजवतो. म्हणजेच तो कच्च्या अन्नपदार्थांवर संस्करण करतो. आता संस्करण म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, हो ना? तर एखाद्या कच्च्या वस्तूचे पक्क्या वस्तूत रूपांतर करणे किंवा जी वस्तू जशी आहे त्यापेक्षा तिला वेगळे चांगले नवीन रूप देणे किंवा तिच्यात बदल करून अधिक चांगले रूप प्राप्त करून देणे म्हणजे संस्करण होय. उदाहरणार्थ, मानव ओबडधोबड दगडाला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती बनवतो, कापसापासून धागा बनवून त्यापासून कापड तयार करतो किंवा अशुद्ध रूपातील लोहापासून अनेक प्रकारच्या लोखंडी वस्तू बनवितो. यासारख्या निसर्गातील अनेक घटकांवर तो संस्करण करून नवीन वस्तू बनवतो. थोडक्यात, मानव आपल्या गरजेनुसार निसर्गातील अनेक गोष्टींचे स्वरूप बदलून घेतो आणि हे करण्यासाठी त्याला अनेक कौशल्ये आणि श्रम यांची आवश्यकता असते. या त्याच्या वस्तू निर्मितीच्या प्रयत्नातून अनेक कलांची निर्मिती झाली. या कला व परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले. म्हणजेच आपल्या आजी आजोबांची पद्धत आई वडील वापरतात तर त्यांची आपण वापरतो. विविध कला कौशल्ये आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजेच संस्कृती होय. मधुलिका, मागे जाऊन ऐतिहासिक काळाचा जेव्हा आपण वेध घेतो तेव्हा त्याचा संदर्भ आपण आजच्या काळाशी सुद्धा जोडत असतो. हो ना, म्हणजे काही गोष्टी या परस्पर संबंधित असतात आणि त्या जेव्हा उदाहरणांमधून आपल्या समोर येतात तेव्हा त्या अधिक लक्षात राहतात. म्हणूनच ही उदाहरणं घेऊन आपण मुलांना छान छान गोष्टी सुद्धा ऐकवत असतो. तर आता ही वेळ झालेली आहे गोष्ट ऐकण्याची. ऐकूयात ना एक छानशी गोष्ट. हो, गोष्ट तर ऐकूयात, पण आजची गोष्ट नीट जरा कान देऊन ऐका, कारण आजच्या गोष्टीचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या भागात ऐकायला मिळणार आहे. पिप्सी ऐकतो प्रतिध्वनी. लेखन पायल आणि संजय मोलूर. चित्रांकन सोनाली जोहरा. मराठी अनुवाद दीपाली आंबेकर. ती एक थंडगार रात्र होती, पण पिप्सीला काही घरी परत यायचं नव्हतं. तेवढ्यात मँड्रा आणि बेडोमी या आपल्या मैत्रिणींबरोबर भटकताना रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये त्याचे एरवी सुद्धा चमकणारे डोळे आणखीनच लकाकले. त्या दिव्यांच्या प्रकाशात उडणाऱ्या किड्यांना त्यावेळी पडत असणाऱ्या रिमझिम पावसाची जणू काही फिकीरच नव्हती. त्या किड्यांना बघून या तिघा वटवाघळांच्या तोंडाला पाणी सुटलं. पिप्सीला तर रात्रीच्या जेवणात डास खूप म्हणजे खूपच आवडायचे. यम यम यम, अजून एक गट्टम.
पिप्सीचं गाणं सुरू झालं. आता तर त्या 3 मित्रांची स्पर्धाच लागली होती, ती म्हणजे एका तासात सर्वात जास्त डास कोण खातायही. शिकार सुरू केल्यावर पहिल्या अर्ध्या तासातच पिप्सीनं 150 किडे गट्टम केले. आजची रात्र फारच छान असणार होती. अचानक पिप्सीच्या कानात काहीतरी गुणगुणायला लागलं. त्यामुळं त्याने लगेचच जमिनीच्या दिशेनं झेप घेतली. बेडोमी नावाची त्याची मोठी वटवाघूळ मैत्रीण त्याच्या बाजूला आली. तिनं विचारलं, पिप्सी काय रे, काय झालं, बरा आहेस ना तू? नाही, माझा कान. पिप्सी विव्हळला आणि नागमोडी वळणं घेत जवळच्या फांदीवर जाऊन तो उलटा लटकला. दुखतंय. मँड्रा पिप्सीच्या आईला आणायला निघाली आणि बेडोमी पिप्सीला सोबत म्हणून बरोबर राहिली. पिप्सीला खूप विचित्र वाटत होतं. त्याला चक्कर येत होती आणि कोणीतरी आपला कान पिरगाळतंय असं वाटत होतं. कुठलीही हालचाल केली तरी दुखत होतं. बेडोमीने तिच्या मोठ्या कानांनी पिप्सीच्या आईचा कानोसा घेतला. तिला भीती वाटत होती, ती लायरा नावाच्या वटवाघळाची. हे वाघूळ ना पक्षी, बेडूक आणि जखमी वटवाघळांना सुद्धा खातं बरं का. त्यानं पिप्सीवर हल्ला करू नये म्हणून बेडोमीनं पिप्सीला आपल्या पंखाखाली घेतलं. थोड्याच वेळात मँड्रा पिप्सीच्या आईला घेऊन आली. आईनं त्याला लगेच डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर एलानी त्याचे कान बारकाईने तपासले आणि मान हलवून त्या म्हणाल्या, किती गार पडलेत रे तुझे कान पिप्सी. तुला माहित नाही का, आपण पिपिस्ट्रेलस पावसात फारसं काही नाही करू शकत ते. पण तो काही पाऊस नव्हता, नुसती जरा रिमझिम सुरू. पिप्सी हळूच पुटपुटला. पण तेवढ्यात डॉक्टरांनी त्याच्या तोंडात औषध घातलं आणि त्या त्यांच्याकडच्या कागदावर काहीतरी लिहायला लागल्या. आपले कान अतिशय महत्वाचे आहेत रे पिप्सी, कारण आपण प्रतिध्वनी ऐकूनच आपले अन्न शोधून काढतो. तुला माहित आहे का प्रतिध्वनी म्हणजे काय ते? पिप्सीने मान हलवली. आता त्याला जरा बरं वाटायला लागलं होतं. रेश्मा बघ, गोष्ट ऐकताना तर सगळ्यांना मजा आली, पण उत्सुकता मात्र तेवढीच आहे की आता पुढे काय घडणार आहे बुवा. बघ, आपण ऐतिहासिक काळाचा अभ्यास केला, मग वर्तमानात आलो, मग भविष्याचा वेध घ्यायचा आहे. एकूणच आपला हा आलेख उंचावता आहे. माणसाने प्रगती सुद्धा उंचावत्या आलेखानुसार केलेली आहे. आणि हा जो आलेख आहे ना, हा कायम असाच उंचावता ठेवायचा असेल तर अभ्यास देखील तितक्याच गतीनं करायला हवा. करेक्ट. चल मग आता आपण भूमितीचा अभ्यास करूयात आणि त्यामध्ये आलेखही काढूयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की आलेख कागदामध्ये काय काय दिलेलं असतं याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी या प्रश्नाचा छान अभ्यास केलेला आहे आणि अचूक उत्तरं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया रचना लिल्हारे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडधा इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सुनीता लिल्हारे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण रचना सोबत. नमस्कार सुनीता ताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगली आहे मॅडम. आणि कसा सुरू आहे रचनाचा अभ्यास? चांगला चालू आहे मॅडम. ती आता 6वी मध्ये आहे बरोबर? हो. मग आता तिला वेगवेगळ्या विषयाची तिची तर ओळख झाली असेल, बीजगणित, भूमिती, विज्ञानामध्ये सुद्धा रसायनशास्त्र, भौमितिक शास्त्र, बरोबर? हो सर. हो मॅडम. मग हे सगळं ती आता आपणच करते का व्यवस्थित हा अभ्यास? हो. तुम्ही तिचा अभ्यास घेता का? हो मॅडम, समजा कधी वेळ भेटला तर आम्ही घेतो, तिला पण येतात आणि मी पण घेतो. बरं, तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला सगळ्यात जास्त आवडतो? मराठी. तुमचा शाळेत असतानाचा आवडता विषय कुठला होता? मराठी. अरे वा, दोघींनाही मराठी विषय म्हणजे भाषा विषय खूप आवडतो तर. हो. आम्हाला सांगा, आपण काय करता? शेतीचं काम करतो मॅडम. कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? कपास, सोयाबीन. मग कधी येते का रचना शेतावरती? हो येते ना, कधी फक्त पावसाळा सोडून येते. आता म्हणजे हिवाळा लागला आता येते शेतामध्ये. फक्त पावसाळ्यामध्ये नाही येत, तिला कंटाळा येतो पावसामध्ये. बरोबर बरोबर. जशी लहान आहे कारण ती पण. आणि आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये पण तिने अभ्यास केला का? हो हो.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये ती पण अभ्यास करतच आहे. अरे वा, फराळ केला का तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे? हो, फराळ केला, चाकुल्या वगैरे झाल्या पण आमच्या. मस्त. मग रचना पण तुम्हाला मदत करते का दिवाळीचा फराळ करताना? हो ना. मस्त. तिला काय काय करायला आवडतं मग दिवाळीत? तिला चाकुल्या आणि शंकरपाळ जास्त आवडतात. आणि रांगोळी वगैरे आवडते का तिला? रांगोळी खूप. सकाळी 5 वाजता तिची रांगोळी दारात पडून जाते मॅम. अरे वा, मस्त. आता आम्हाला रचनासोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे ना मॅम. हाय रचना, हाय. कशी आहेस तू? मस्त. आणि आता सुट्टीमध्ये तू अभ्यास केलास का बरं शाळेचा? हो. आणि मग दिवाळीच्या दिवसांमध्ये तू काय काय केलंस बरं? चाकुल्या, शंकरपाळ. अरे वा, आणि रांगोळी वगैरे काढलीस का तू? हो, 5 वाजता. अरे बापरे, एवढ्या लवकर काढते तू सकाळी उठून रांगोळी? हो. आणि तुम्ही आकाश कंदील जो तो कुठल्या रंगाचा लावलेला? निळ्या रंगाचा. अच्छा, निळ्या रंगाचा आकाश कंदील लावला होता. मस्त. बरं, आता आपण ना थोडा अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हो. आम्हाला सांग की आलेख कागदामध्ये काय काय दिलं असतं बरं? आलेख कागदामध्ये दाट आणि फिक्या रेषांनी बनलेले चौरसाकृती बॉक्स असतात. 2 दाट रेषांमधील अंतर 1 सेमी असते. 2 फिक्या रेषांमधील अंतर प्रत्येकी 1 मिलीमीटर असते. आलेख कागदावर खालच्या बाजूला असलेल्या रेषाला एक्स अक्ष म्हणतात. या एक्स अक्षाला लंब रेषेला वाय अक्ष म्हणतात. व्हेरी गुड. आम्हाला सांग की आलेख कागदाचा उपयोग कुठल्या कुठल्या विषयांचा अभ्यास करताना होतो बरं? गणित. व्हेरी गुड. आम्हाला सांगितलं आता मगाशी आईने की तुझा आवडता विषय मराठी आहे, बरोबर? हो. मग तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ आधी वाचून दाखव बरं पटकन. थोडं चाळयत आणि वाचल्यासारखं दाखवायचं, तसंच बहुतेक हा साधू करत असेल. शिष्यांनी हे सगळे स्वामीजींना सांगितले. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथ पालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहे. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. आता स्वामीजींची नीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडापतले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायला ज्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. व्हेरी गुड. खूप छान वाचून दाखवलंस तू आम्हाला. आता सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? शिक्षिका. आणि तू कुठला विषय शिकवणार सगळ्यांना? मराठी. मस्त. रचना, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत राजमाता जिजाऊ गटाच्या कविता समाधान, वर्षा पारधी आणि सविता कोळी. नमस्कार कविताताई, वर्षाताई आणि सविताताई. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? सगळेजण ठीक आहेत. अरे वा, मस्त. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? चांगल्या पद्धतीने चालू मॅडम अभ्यास. अरे वा, घरी मुलांचा अभ्यास कोण कोण घेतं बरं? सगळेच. बरं, मला सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? आम्हाला बरेच व्हिडिओ मिळालेत ना मॅडम, 8 ते 10 पर्यंत. अरे वा. आणि मग या सगळ्याचे प्रयोग तुमचे करून झाले का तुमच्या गटात? हो, करतो ना आम्ही. मजा येते का हे सगळे प्रयोग करून बघत असताना? मजा येते. अगदी पहिला व्हिडिओ तुम्हाला कुठला मिळाला होता तुमच्या गटामध्ये? आमच्या गटात पहिला व्हिडिओ कागदापासून वस्तू बनवणे. मग तुम्ही काय वस्तू बनवल्या तुमच्या गटात? आम्ही असं घर बनवलं होतं छोटस. घर बनवून दाखवलं मुलांना कशा पद्धती बनवायचं. मग आमचं पाहून तसंच मुलं पण करायचे. अशा पद्धतीने आम्ही त्यांना शिकवलं. अच्छा. आणि मग त्यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ मिळाला होता वर्षाताई? नंतर आम्हाला खेळण्यांच्या, ते आपण मातीचे खेळणे बनवतो ना, त्याचा भेटला होता. मातीचे खेळण्यांचा भेटला होता. मातीच्या खेळण्यांवर काय होतं बरं त्याच्यात? त्याच्यात काय नाही, गोल गोट्या बनवायच्या. परत त्याच्यात छोटी वाटी बनवायची. अशी आम्ही व्हिडिओ बनवले होते मातीचे.
मुलांना खूप मदत त्याच्यात बनवायच्या वेळेस. ह्या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले आयडिया व्हिडिओ तुम्हाला मिळाले होते सविताताई? ते पुस्तकातून ते वाचून दाखवणे मुलांना किंवा असा अंक म्हणून दाखवणे, गाणे त्यांना अंक शिकवणे असं. अच्छा. आणि मग तुम्ही अंक वगैरे असे छान वाचून दाखवले का मुलांना? हो. आणि काय काय मुलांना वाचून दाखवलं बरं? मुलांना वाचून दाखवले त्या मुलांनी म्हटलं ना ते गोल अंक काढूया, उभी रेष काढूया, झालेल्या अंकाला एक म्हणूया अशा प्रकारे. हा, एक दोन म्हणून ते गाण्यातून एक दोन तयार करून दाखवलं त्या मुलांना. बरं. काही खेळ खेळलात का तुमच्या गटामध्ये तुम्ही? हो. कुठले कुठले खेळ खेळलात तुम्ही तुमच्या गटात? खुर्चीचा खेळ खेळलात. काय होता हा खेळ खुर्ची सोबतचा? गाणे म्हणता. हा, गाणे म्हणता तुम्ही काय केलं बरं? खुर्चीच्या भोवती फिरायचं. गाणं स्टॉप झाल्यावर बसून जायचं. ज्याला जागा सापडली त्याने बसून जायचं. मग नंतर ज्याला नाही सापडली तो आउट होऊन जायचं. बरं. एक असा खेळ होता की मुलांसोबत खेळायचा होता, नदी किनारा. खेळलात का तुम्ही? हो. बरं. मेणबत्तीचा स्टँड बनवायचा होता बांगड्यांचा वापर करून. हो मॅडम, तो पण बनवला होता. अरे वा. मग मजा आली का हा स्टँड बनवताना? खूप मजा आली. मुलांना पण खूप आनंद होतो तो खेळ खेळताना. अरे वा. आणि मग तुम्ही कुठल्या कुठल्या रंगाच्या बांगड्या वापरल्या होत्या? आम्ही हिरव्या, लाल, गुलाबी. बरं. आणि अजून कुठले प्रयोग तुमच्या गटात तुम्ही करून बघितले? हा, सांगा ना कुठले कुठले प्रयोग केले अजून? बरं. वाकड्या तिकडे रेषेवरनं चालायचं होतं, हा प्रयोग केला का? अरे वा. कुत्रा चावला तर कशी काळजी घ्यायला हवी, हा व्हिडिओ तुम्ही एकमेकींबरोबर शेअर केलात का? हो. कुत्रा चावल्यानंतर काय काळजी करायची ते पण सांगितलं आम्ही तसं मुलांना. अजून स्वतः कसे राहायचे, स्वतःची काळजी कशी घ्यायची, आम्ही सगळं त्या प्रकारे सगळं मुलांना सांगतो घरी. बरोबर. बरं. मधमाशीचा डंख असेल तर काय करायला हवं, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? हो. मधमाशी चावलीनंतर त्याला तेल वगैरे असं लावू नये. काळी माती लावायची ओली करून. छत्रीवरती रंगीत गोळे चिकटवायचे होते, चिकटवले का मुलांनी व्यवस्थित? हो. चित्र काढायचं होतं फुलपाखराचं, काढलं का मुलांनी? हो. चित्र काढलं, रंग भरले. वा, मस्त. अजून असे मुलांकडनं तुम्ही अक्षर किंवा अंक कोणते कोणते लिहून घेतलेत बरं? ते तर अक्षरे अंक सगळं लिहिताना मॅडम. अच्छा. बरं. अगदी अलीकडे तुम्ही कुठचा प्रयोग केला होता तुमच्या गटात? आता कागदापासून वस्तू बनवायचं. हा, काय केलं तुम्ही याच्यात? त्याच्यात आम्ही घर बनवलं होतं. हा. आता ते कमळाचं फूल बनवलं, कसं बनवून घ्यायचं ते मुलांना शिकवलं. हा. अशा वस्तू बनवून घेतल्या मुलांना. मग मजा आली का ह्या सगळ्या वस्तू बनवल्यानंतर? हो. वा वा वा. त्यातून गेली म्हटलं तेव्हा. हा, बरोबर. अगदी खरं आहे. छानच. बरं. आता मला सांगा की तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय बरं? राजमाता जिजाऊगड. का बरं तुम्हाला हेच नाव द्यावं असं का वाटलं? राजमाताने शिवाजीला हे घडवलेलं आहे, तसं आपण पण त्यांच्याकडे आपण गाऊ शकणार नाही, पण फक्त प्रयत्न करू बुवा. त्या नावाने जर आपण आपला गट हे केलं तर आपल्याला पुढाकार भेटेल तर मुलांना शिकवण्यासाठी. आपल्याला पण म्हणजे त्यांच्याकडनं प्रेरणा मिळेल की हे नावाचं त्या जिजाऊ माताने एवढं हे करून दाखवलंय, आपण त्यांच्यापेक्षा फक्त एक अनुभव करून दाखवू. अशामुळे आम्ही त्याच्या गटाचं नाव हेच घेतलं. अरे वा, मस्त. आणि मग अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? आम्हाला का बरं? कारण त्यांना शिकवताना आम्हाला पण आमच्या लहानपणाची आठवण होती. आमचं पण म्हणजे आमचा पण अभ्यास होतो त्यांच्यात आणि आमचा पण विकास होतो. आम्हाला पण घरी बसल्या बसल्या सर्व येतं बुवा. काय काय तुम्हाला आतापर्यंत नवीन नवीन शिकायला मिळालं? मग नवीन तर खूपच शिकायला भेटलेलं आहे आम्हाला. तसं मुलांना शिकवता गाणे म्हणून दाखवून त्यांचं पाठांतर होतं, समजून घ्यायचं. खेळताना काही खेळ खेळवताना अभ्यास करून घ्यायचा त्यांच्याकडनं. बरोबर. आता मुलं नीट अभ्यास करतात का? शाळेत काय घडतं हे सांगतात का व्यवस्थित? हो, व्यवस्थित सांगतात ना. काय शिकवलं काय नाही ते सर्व घरी विचारलं बरोबर सांगतात. अरे वा. आता मला सांगा घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे तुमच्या ह्या सगळ्या कामावरनं? चांगली प्रतिक्रिया आहे त्यांची पण. खूपच छान. तुम्हाला असं वाटतं का की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवेत? हो. आवडतात मॅडम खूप असे व्हिडिओ आम्हाला बनवायला, खेळायला, शिकवायला मुलांना. आम्हाला बी पडतं आणि आता कसं शिकवायचं बुवा मुलांना. आताची पद्धत किती छान आहे. अरे वा, मस्त.
खूप खूप धन्यवाद कविताताई, वर्षाताई आणि सविताताई याच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, अभ्यास करताना आपण विविध विषय हाताळतो. त्यापैकी एखादा विषय अत्यंत आवडीचा तर एखादा थोडासा नावडता असतो. पण जर आपण नावडत्या विषयावरती सुद्धा तेवढाच भर दिला तर तो विषय सुद्धा आपल्याला आवडू लागतो बरं का. एकदा हा प्रयत्न नक्की करून पहा. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर गणिताचा आज कंटाळा वाटेल, पण उद्या व्यवहारात आपण कमी पडलो, आपण गणिताचा आणखी अभ्यास करायला हवा होता असं वाटेल. म्हणूनच आत्तापासून आपल्या अभ्यासाचा आलेख हा नियमित आणि उंचावता ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहा. आणि यासाठीच आता आपण भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.